पुढे ध्रुव वंशाचा पण बराच विस्तार झालेला आहे. ध्रुवाचा पुत्र जो उत्कल होता, तो उत्कल काही गादीवर बसला नाही. मग पुन्हा वत्सर गादीवर बसला, त्याच्यानंतर अंग, त्याच्यानंतर वेन. आणि वेन हा सुद्धा जो होता तो प्रत्येक ठिकाणी कसं आहे की आता वडील खूप चांगले आहेत म्हणून मुलगा चांगला निघालाच असंही काही नाही, किंवा मुलगा चांगला आहे म्हणून वडील चांगले असतील असंही नाही. मग त्याप्रमाणे वेना जो होता तो दुष्ट प्रवृत्ती होता, त्याचा पण नाश झाला. पण वेनाचं जे प्रेत होतं ते त्याच्या बायकोनी काय केलं होतं, जपून ठेवलं होतं. आणि त्याच्या मंथनातून एक जोडी तयार झाली, पृथू आणि अर्ची. हे भगवंताचे 9व्या अवताराचे अंश आहेत. 9वा अवतार जो झाला तो पृथू आणि अर्चीचा झालेला आहे. आणि त्यानंतर त्यांच्याच ह्याच्यामध्ये पुढे चालून प्रियव्रत नावाच्या राजाचं पण प्राचीन बर्ही हा वेणाचा कोण आहे, नातू आहे. तर त्याचं पण त्या ठिकाणी प्राचीन बर्ही. आणि प्राचीन बर्हीला काय वाटायचं की आपण खूप यज्ञ केले, खूप बळी दिले, खूप हे केलं म्हणजे आपल्याला काय होणार आहे. तो चांगला, त्याचा विचार चांगला होता पण त्याचा मार्ग चुकला होता. त्यांनी काय ठरवलं की म्हणे राणी शतद्रुती जी होती त्यांचा तो पुत्र होता. 10 पुत्र तपस्येसाठी गेले आणि प्राचीन बर्ही जो राहिला तो काय करत असे, सकाम यज्ञयाग करत असे. सकाम यज्ञयाग म्हणजे हजारो नरबळी द्यायचा. आणि मग एक दिवस काय झाले की प्राचीन बर्ही आणि नारदांची भेट झाली. भेट झाल्यानंतर नारदांनी राजाला उपदेश केला की म्हणे यज्ञाने देव भेटत नाही, तू जेवढे पशु ह्यामध्ये मारलेस ते सर्व पशु तुझी काय करतायत, नरकात वाट बघतायत म्हणले. ते म्हणे असं कसं होईल म्हणे, तुम्ही काही सांगता म्हणे नारद महाराज. म्हणे भगवंत, सर्व ठिकाणी भगवंत बघण्याचा विचार कर. पशूंच्या हृदयात सुद्धा काय आहे, भगवंत आहे. आणि तू त्यांना स्वर्गपद मिळवण्यासाठी तू काय करतोयस, त्या पशूंना मारतोयस. ती किती चुकीची गोष्ट. तू नामस्मरण कर, तुला मुक्ती मिळेल म्हणे. तू हे करण्याने तुला मुक्ती मिळणार नाही. मग ते आसक्तीरहित राहून तू परमेश्वराची जर आराधना केलीस तर त्यांनी मुक्ती मिळेल असं त्यांनी सांगितलं. त्याच्यासाठी तुला एक आख्यान सांगतो म्हणे. ते पुरंजन आख्यान म्हणून भागवतामध्ये आलेलं आहे. पुरंजन हा कोण होता, पुरंजन नावाचा एक कीर्तिमान राजा होऊन गेला. त्याला एक मित्र होता अविज्ञात नावाचा. त्याला राहण्यासाठी योग्य ठिकाण तो शोधत होता. तो पृथ्वीवर सर्वदूर फिरला पण त्याला कुठंच काही ठिकाण मिळालं नाही. मग त्यांनी हिमालयाच्या दक्षिणेकडे एक शिखरावर 9 द्वारं असलेलं नगर पाहिलं. अतिशय लक्ष देऊन ही कथा ऐका. 9 द्वारे नगर असलेलं 9 द्वार असलेलं एक नगर त्यांनी पाहिलेलं आहे. ते नगर सर्व लक्षणांनी युक्त होतं. त्या नगराबाहेर दिव्य वृक्षवेली होत्या, बाग बगीचा होता, पशु होते अहिंसावादी. राजाने एका सुंदर स्त्रीला तिथं पाहिलं. तिच्याबरोबर किती सेवक होते, 10 सेवक होते. आणि ती स्त्री अविवाहित होती आणि त्यांच्यासोबत 5 फण्यांचा जो नाग होता तो सर्व बाजूनी त्या नगरीचं काय करत होता, रक्षण करत होता. ती वर्णानी सावळी होती पण अतिशय स्मार्ट, म्हणजे असे सुंदर दिसत होती, सावळा वर्ण जरी असला तरी. मग पुरंजनाने तिला पाहिल्याबरोबर विचारलं की हे तू कोण आहेस म्हणे, कोणाची कन्या आहेस, कुठून आली आहेस. सगळी चौकशी केली. आणि मग तिने विचारलं की तू ह्या नगरीत कशाला आला आहेस, तू हे महावीर तुम्ही कोण आहात. आणि नागाला विचारलं की हा नाग कशासाठी आहे. हे सगळे एकमेकांमध्ये दोघांनी काय केलेली, चौकशी केली. मग त्या सुंदरीने उत्तर दिलेलं आहे की हे पुरुष जे आहेत ते माझे मित्र आहेत म्हणे, ह्या सगळ्या जणी आहेत त्या मैत्रिणी आहेत, आणि हा नाग जो आहे तो माझ्या नगरीचं रक्षण करतो आहे. मग तिने सांगितले की 9 द्वारे असलेल्या नगरीमध्ये मी तुमचं स्वागत करते असं सांगितलं. आणि पुरंजन राजाने तिला मागणी घातलेली. तो म्हणे की त्यांनी विचारलं की तू माझ्याशी लग्न करशील का. मग सुंदरी म्हणाली की एवढा सुंदर राजा होता, म्हणजे पराक्रमी होता, मग नाही म्हणण्याचं काहीच कारण नव्हतं ना. आपल्यालाही विषय भोगाची इच्छा आहे तर तिने हो म्हणलं. आणि मग दोघांनी काय केलं, हे दाम्पत्य 1000 वर्ष एकत्र राहिलं. पुरंजन पूर्णपणे कामाधीन झाला. तो सगळं विसरला. तो जे करायचा, जो काही त्यांनी राज्य स्थापन केलं होतं, जो काही राज्यामध्ये काम करायचं ते सगळं त्यांनी सोडून दिलं. आणि तो काय, राणी जे म्हणाल, राणी उठ म्हणलं उठायचं, बस म्हणलं बसायचं, झोप म्हणलं झोपायचं, खा म्हणलं खायचं, सगळं त्यांनी काय केलं, सोडून दिलं. आणि एक दिवस असं झालं की त्यांनी सुवर्ण चिलखत घातलं आणि मग त्याला वाटलं की आपण राजा आहे. त्याच्यामध्ये एकदम काहीतरी असं जाणीव झाली की आपण काहीतरी चुकतोय आणि आपण असं करायला नको आहे. आणि मग तो त्या दिवशी त्यांनी काय केलं, क्षणभरसुद्धा त्या राणीला सोडून न राहणारा राजा ते सुवर्ण चिलखत घातलं आणि शिकारीला गेला आणि बेछूट शिकार केली. अनेक निरपराध प्राणी मारले, पक्षी मारले आणि सगळा संहार करून सर्वांना दुःखी केलं. नंतर त्यांनी काय केलं की त्या वनातून राजमहालात परतला
स्नान केलं, भोजन केलं, विश्रांती घेतली. मग त्याला आठवण आली आपल्या बायकोला आज आपण सोडून गेलो. ते सुवर्ण चिलखत घातल्यावर त्याला काय वाटलं की आपण कोणीतरी आहोत असं एकदम त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे जाणीव झाली आणि तो शिकारीला गेला. इकडं ती पत्नीने म्हणजे तिने शोधलं थोडा वेळ. मग ती कोपागृहात गेली. पूर्वी ते कोपागृह असायचे. राग आला की मग स्त्रिया काय करायच्या, एका रूममध्ये जाऊन बसायचं. मग ती कोपागृहामध्ये गेली. मग ते पुरंजन तिथं गेला. तिची खूप समजूत काढली. म्हणे तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही वगैरे, कमल नयने मृग नयने काय काय म्हणून तिची समजूत काढली. मग त्या सुंदरीला त्यांनी परत वश करून घेतलं आणि त्या दोघांनाही रात्रीचं दिवसाचं कसलंच भान राहिलं नाही. असं त्यांना 1000 वर्षामध्ये 1100 कन्या आणि 110 सर्वगुणसंपन्न संतती झाली. म्हणे एवढे सगळेजण ते 5-4 दिवसाचा विस्तार झाला. मग राजाला वृद्धावस्था आली. जोपर्यंत त्याच्याकडे तारुण्य होतं तोपर्यंत ती जी सुंदरी होती त्याच्यावर आसक्त होती. नंतर तिने त्याला सोडून दिलं आणि त्या नगरीवर चंडावेग नावाच्या गंधर्वाचं आक्रमण झालेलं आहे. 360 बलवान गंधर्व होते त्याच्या आधिपत्याखाली आणि त्याच्यासोबत काळ्या गोऱ्या स्त्रिया होत्या. चंडावेगाच्या सेवकांनी पुरंजरी नगरी लुटण्यास प्रारंभ केला. पहिल्यांदा त्यांनी काय केलं, 5 फण्याच्या नागाला मारलं. त्यांनी खूप विरोध केला पण तो एकटा आणि ह्या किती होते 100 गंधर्व. त्यांनी त्याचा नाश केला. तो नाग जो आहे तो बलहीन झाला. पुरंजलाला संकटाची जाणीव राहिली आणि याच काळात काळाची एक कन्या होती. तिचं नाव काय होतं, जरा. जरा म्हणजे काय, म्हातारपण, म्हणजे कुणालाच नको आहे. ती वरसंशोधन करत त्रैलोक्यात भटकत होती म्हणे. आणि तिने कुणाला पाहिलं, पुरंजनाला पाहिलं. पुरंजनीने सुंदरीला पाहिलं होतं पण जरेनी कुणाला पाहिलं, पुरंजनाला. आणि पुरंजनाला गळच घातली की तू माझ्याशी लग्न कर. मग त्याप्रमाणे ती कुणालाच पसंत पडायची नाही. पण आता नाईलाज झाल्याने काय केलं, त्या पुरंजन आता विकलांग झाला होता ना, त्यांनी त्या जरेला स्वीकारलं. त्याच्यावर मग आधी तिने नारदाला विचारलं होतं म्हणे. ते जरा जेव्हा वरसंशोधन करत फिरत होती ना, तिने पहिल्यांदा नारदाला विचारलं की तू लग्न करतोस का. नारद म्हणला नाही, छे असं काही आपण करणार नाही. मग तिने मला शाप दिला की तू एका ठिकाणी स्थिर राहणार नाहीस, असं जरेला नारदाला जरेने शाप दिला होता की तू मला लग्नाला नकार दिलास त्यामुळे तू एका ठिकाणी स्थिर राहू शकणार नाही म्हणून. आणि मग तिने कुणासोबत मैत्री केली, यवनांबरोबर केली. त्याचं नाव काय होतं, भय. आणि आपल्याला भय वाटते की नाही, जरा आपल्या जवळ यायला लागली की तसं जसं म्हातारपण येतं तसं माणसाच्या मनामध्ये एक प्रकारची भीती उत्पन्न होती, आपलं कसं होईल, आपल्यासोबत कोणीतरी पाहिजे. आणि त्याप्रमाणे पुरंजनाला त्या जरेला नाही म्हणता आलं नाही. पुरंजनासोबत जरेने विवाह केला. मग पुरंजनाची स्थिती कशी झालेली, हीन दीन झाली. तो संसारात आसक्त होता पण तिची पत्नीची चिंता करायला लागला आणि सगळं त्याचं अस्ताव्यस्त झालं. ते सगळी जी नगरी होती त्याची पण दुर्दशा झाली. आणि त्यानंतर काय झालेलं आहे, त्याच वेळी एक घटना घडली. त्याला अविज्ञात जो त्याचा मित्र होता तो भेटला आणि मग त्याला जाग आली की अरे आपण कोण होतो आणि काय झालं. मग त्यानंतर ते पूर्वजन्मी त्यांनी त्या अविज्ञातनी सांगितले की तू पूर्वजन्मी पुरंजन होतास, ह्या जन्मी पुरंजनी झालास आणि मला सोडून तू पृथ्वीवर भोग भोगण्यासाठी आलास आणि एक स्त्रीने स्थापन केलेल्या नगरीत राहिलास. तेव्हा आपण हंस होतो आणि नगराची शोभा पाहत पाहत पुरंजनीच्या प्रेमात पडला होता. सिद्ध लोकातील सर्व आठवले आणि त्याला काय झालेलं आहे, पश्चात्ताप झाला की आपण जे वागलो ते चुकीचं होतं. आता ह्याचं रहस्य काय आहे का, 5 बगीचे म्हणजे कोण होते, इंद्रियांचे 5 विषय, शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श. 9 दरवाजे कोणते आहेत, आपल्या शरीराचे, 1 मुख, 2 डोळे, 2 नासिका, 2 कान, 1 लिंग आणि 1 गुदा. 3 तट कोणते आहेत, तेज, अन्न आणि जल. वैश्यकुळे कोणते आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय. उपादाने कोणती आहेत, 5 कर्मेंद्रिय ज्याच्याने आपण कर्म करतो. आणि स्वामिनी कोण आहे ह्या देहाची, एक माया आहे, ती स्त्री आहे. ती स्त्री सगळ्यांना काय करून घेते, वश करून घेते. आणि हे राजन, तू ह्या नगरीच्या आणि म्हणजे ह्या स्त्रीच्या प्रेमात पडलास आणि तुझ्या स्वस्वरूपाला तू विसरलास. ही सुंदरी म्हणजे माया होती असं त्यांनी सांगितलं. आणि तिने तुला 9 दारांच्या नगरीमध्ये बंद केलेलं आहे. पुरंजन म्हणजे जीव, अविज्ञात म्हणजे मित्र म्हणजे शिव आणि पुरंजनी म्हणजे माया. मग त्यांनी ते सगळं त्याला उलगडा झाला. नंतर पुरंजनी मेली, तिच्या विरहाने त्याची दुर्गती झाली. तिच्या चिंतनात प्राणत्याग ह्यांनी केला, पुरंजने गेला, पुरंजनी गेली.
मग देवर्षी नारदांनी प्राचीन बहिणीला जी ही कथा सांगितली आणि प्राचीन बहिणीने काय केलेलं आहे, त्याला वैराग्य उत्पन्न झालं आणि आपलं राज्य जे आहे त्यांनी पुत्रावर सोपवलं आणि तो कपिल मुनींच्या आश्रमाकडे भगवत भक्ती करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी निघून गेलेला आहे. हरये नमः, हरये नमः. या प्रकारे अनेक जणांचे चरित्र इथं आलेले आहेत. चरित्र सांगण्याचा उद्देश असा आहे की त्यातून आपण काहीतरी घेतलं पाहिजे. प्रत्येक चरित्र काहीतरी आपल्याला अध्यात्म शिकवतं. काही आध्यात्मिक आहेत, काही आधिभौतिक आहेत, काही आधिदैविक आहेत. त्यानंतर भगवंताचा 8वा अवतार जो आहे वृषभदेव. राजा प्रियव्रत आणि अगिध्र ह्यांना 9 पुत्र होते आणि त्यांचं नाभी आणि मेरुदेवी ह्यांना एक पुत्र झाला. त्याचं काय नाव होतं? ऋषभदेव. बोला ऋषभदेव भगवान की जय. ऋषभदेवांचा विवाह इंद्राची मुलगी जयंतीसोबत झाला होता. त्यांना पण 100 पुत्र झाले आणि त्यातला मोठा मुलगा जो होता त्याचं नाव काय होतं? भरत. ऋषभदेवानी धर्म, अर्थ, काम, मोक्ष, यश, संतान सर्व सुख प्राप्त झाले होते. आणि ऋषभदेवानी जैन धर्म संस्थापक होते. ऋषभदेव जे होते ते जैन धर्म संस्थापक होते. पूर्वी भारत देशाचं नाव अंजनाभ खंड असं होतं. ऋषभदेवाचा मोठा मुलगा भरत, यावरून त्याचं नाव काय पडलं? भरतवर्ष असं पडलं. ऋषभदेवानी आपल्या पुत्रांना अतिशय छान उपदेश केलेला आहे. त्यांनी सांगितले की पैसा कमवा नीतीने, देवाला आळवा भक्तीने, प्रीतीने, कोणाचेही मन दुखवू नका, मनात विकल्पाला थारा देऊ नका, संग्रह करू नका. कोणावर विकल्प म्हणजे काय? संशय. आपण कोणाकडे सरळ दृष्टीने बघतच नाही, आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये चूक दिसतंच. कोणी काही केलं तर ते आपल्याला सरळ दृष्टीने काहीच दिसत नाही. ते त्यांनीच सांगितलं वृषभदेवानी की मनात विकल्पाला थारा देऊ नका, संग्रह करू नका, कोणत्याही गोष्टीचा संग्रह करू नका. संग्रहाचं पण पहा, आपल्याला जर समजा गहू ज्वारीला कीड लागत नसली असती, आपण किती पोते जमा केले असते? पुढच्या वर्षी लागतील, माझ्या नातवंडाला लागतील, माझ्या पतवंडाला लागतील. त्याला कीड लागते म्हणून आपण काय करतो? दरवर्षी ते संपवतो आणि नाईलाजाने का होईना कोणाला तरी देतो. आता माझ्याकडे फार कीड लागायला लागली, खराब व्हायला लागली म्हणून, चांगली असताना देणार नाही. तर हे यज्ञ आता ह्याच्या संदर्भात एक मला असं आठवतं आहे की तप, सेवा आणि सुमिरन ह्या 3 गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये. तप म्हणजे काय की आपण जे कमावतो, आपण जे कष्ट करतो आणि त्या सगळ्याचा जो संचय, आपल्याला तो अधिकार आहेच आहे. आपल्याला धन कमवावंच लागणार आहे, कर्म करावंच लागणार आहे. भगवंतानी गीतेत सांगितलेले नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. एक क्षणही माणूस शिवाय कर्माच्या राहू शकत नाही. हाताने कर्म करतो, काहीतरी डोक्याने करतो, काही ना काहीतरी कर्म आपण करत असतो, काहीतरी चालूच आहे. ते कर्म जे आहे त्या कर्माला आपण बंधन घालू शकत नाही. मग ते काय आहे? आपलं तप आहे, जे कर्म आपण करतो ते. सेवा म्हणजे काय? सेवा ही तर केलीच पाहिजे. आयुष्यात येऊन सेवा जर तुम्ही कोणाची केली नाही, तुमच्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. सेवा ही कोणत्याही स्वरूपातली असू शकते. असं नाही की आमकीच एक गोष्ट केली म्हणजे ती सेवा आहे. कोणाचीही सेवा करा. आणि आपण काय करतो? आता एखादी गोष्ट आपण करायची ठरवली. आता आजकाल काय झालं? संक्रांतीचं हळदी कुंकू. पूर्वी लोक खूप आनंदाने करायचे, खूप बायका बोलवायचे, खूप वाण वाटायचे. तुम्ही जेवढं तुमच्याकडे आहे तेवढं तुम्ही वाटत राहिलं पाहिजे, हा त्याच्यातनं संदेश होता. पण आता काय करतो आपण म्हणतो नाही नाही इथं देण्यात काहीच अर्थ नाही, त्यापेक्षा मी माझ्या भांड्यावलीला काय करते की एक चांगली साडी आणि एक चांगलं काहीतरी तिला देते. का देता तुम्ही ते? त्यात तुमचा स्वार्थ आहे ना. कारण ती बाई तुम्हाला काहीतरी मदत करणार आहे, हा तुमचा त्याच्यामागचा स्वार्थ आहे. मग सेवा करताना हा स्वार्थभाव असला पाहिजे का? स्वार्थभाव नसला पाहिजे त्याच्यामध्ये. सेवा ही निष्काम सेवा असली पाहिजे. मग आपण हे जे वाटतो त्याला सुमिरन म्हणतात. आपण मंदिरामध्ये दान देतो. आता वर्षानुवर्ष बालाजीच्या मंदिरामध्ये त्या हुंड्या कितीतरी क्षणाक्षणाला भरत आहेत, ओसंडून वाहत आहेत. हे दान देण्यामागं काय कारण आहे ह्याचा आपण कधी विचार केला का? आपण काय करतो? लोक टाकायले तरी 10 टाकले, आपण 20 टाका. मग ते व्यापारी आहेत. आणि आम्ही सेवेला गेलो तेव्हा आम्ही पाहत होतो की ते स्कॅनिंगमध्ये असे लोक गठड्याच्या गठडे आणून त्या ह्याच्यात टाकत होते. कोणी म्हणतं काळा पैसा गोरा करण्यासाठी टाकतंय, कोणी म्हणतं काही. प्रत्येकाचा विचार वेगळा आहे, त्याला आपण थांबवू शकत नाही. पण सुमिरन हे काय आहे? तप, सेवा आणि सुमिरन. सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे, ही 100% गोष्ट आहे. आणि सुमिरन हे जे आहे, जे जिथं अन्नदान चालू आहे, ज्या ठिकाणी कुठला तरी मंदिरामध्ये मोठा यज्ञयाग चालू आहे, त्या ठिकाणी आपल्या घरातनं काही ना काहीतरी गेलं पाहिजे.
मग भगवंताला तुम्ही जे निष्काम भावाने द्याल त्याच्या 10 पट तुम्हाला मिळणार आहे. ते बालाजीला त्याच्यासाठीच देतात, तुम्ही 10 टाकले की 20 मिळतील ह्या आशेने. पण आशेने का होईना, पण तुम्ही सुमिरन हे आपण केलंच पाहिजे. ज्या ठिकाणी काहीतरी सप्ताह चालू आहे, काही असो, त्या ठिकाणी आपण जाऊन काय केलं पाहिजे, आपले 10 पैसे का होईना आपले तिथले गेले पाहिजे. आणि ते निष्काम भावनेने. मला उद्या जेवायला बोलवतील म्हणून ते 10 पैसे टाकू नका तुम्ही. तुम्हाला नाही बोलवलं तरी चालेल, पण तुमच्या घरातनं तुम्ही जे कमवलेलं धान्य आहे त्यातलं दुसऱ्यांसाठी काहीतरी आपल्या गेलं पाहिजे. एक तर असं आहे की आपण जे कमवतो त्यातला फक्त 10वा हिस्सा आपण वापरायचा आहे. आणि आपण काय करतो, एक हिस्सा पण भगवंताला देत नाही. आपण काय करतो, सगळे हिस्से मलाच. त्यात पण एक प्रसंग आठवला म्हणून सांगते. 3 मित्र होते, त्या 3 मित्रांना एक धनाचा हंडा सापडला. ते म्हणे हे धन काही आपलं नाही आहे, आपण भगवंताला देऊ म्हणे. हे धन ज्याचं आहे त्याला परत देणं आपलं काम आहे म्हणे. मग त्यांनी काय केलं, एक बांगडी घेतली आणि त्या बांगडीच्या आकाराचं एक वर्तुळ काढलं आणि म्हणे आता हे धन मी असं वर फेकतो आणि त्या गोलात जेवढं पडल तेवढं भगवंताचं, बाकी सगळं आपण वाटून घेऊ म्हणे. दुसरा मित्र म्हणे काय स्वार्थी आहेस रे म्हणे, तू असं करतेत का म्हणे. असं नाही म्हणे, आपण एक काम करू म्हणे, हे जे धन आहे ते भगवंताचं जरी असलं तरी पण आता मी काय करतो म्हणे, त्यांनी एक असं मोठं सर्कल आहे आखलं. सगळ्यांना वाटलं तर हा एवढं देतो का काय. त्यांनी काय म्हणे, मी असं वर टाकतो आणि जे वर्तुळाच्या बाहेर पडल ते भगवंताचं आणि मधलं आहे ते आपलं. ते तिसरा म्हणला अरे किती मूर्ख आहेस म्हणे तू, किती स्वार्थी आहेस. ज्या भगवंतानी आपल्याला दिलं ते आपण सोडलं आणि आपण आपल्यातच भांडायलो म्हणे. ते काही नाही म्हणे, भगवंत कुठं राहतो, वरती राहतो. आपण हे धन वर फेकू म्हणे, जे वर जाईल ते भगवंताचं, खाली राहील ते आपलं. म्हणजे इतका स्वार्थी आहे माणूस सगळ्या गोष्टीमध्ये. तर संग्रह करू नका. आणि सुमिरन जे आहे ते सेवा म्हणून, ही जी आपल्या डोक्यामध्ये घट्ट बसलेली कल्पना आहे की गोरगरिबांना मी देतोय, गोरगरिबांना देतोय म्हणजे तुम्ही काही उपकार करत नाही आहेत, ते तुम्हाला देणंच आहे. जर तुम्ही दिलं नाही तर 3 लोक देवानी पाठवलेत, एक वकील आहे, एक डॉक्टर आहे, त्यांना तुम्हाला द्यावंच लागतं. तिथे विचारता का तुम्ही प्रश्न की हे कशासाठी म्हणून. डॉक्टरांनंतर विनंतीवर 10 लाख लागू द्या बाबा पण माझा जीव वाचवा, घ्या तुम्ही पैसे. पण मग हेच जर तुम्ही अगोदर वेळेवर जागे झालात आणि थोडं सुमिरन केलं, थोडं तप केलं, थोडी सेवा केली, संग्रह केलेली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी आहे असं समजू नका, ती सर्वांना वाटण्यासाठी आली. इथं 2च गोष्टी आहेत, एक तर वाटून जा, नाहीतर ठेवून जा. मग कोणीतरी आपल्यानंतर देण्यापेक्षा आपल्या हाताने देण्यात काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला जेवढं लागतं आहे, संसारात सुद्धा हा स्टोव लागेल, हे गॅस लागेल, पुन्हा कधी तर लागेल, माझी सून येईल लागेल, काही नको. जी गोष्ट तुम्ही 6 महिने वापरली नाही ती तुमच्या कामाचीच नाही असं समजा, सरळ बाहेर द्या, वृद्धाश्रमाला द्या, कुठेही द्या. इवन आम्हाला जेव्हा मी जे शिबिर केलं तप सेवा सुमिरनचं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्या लग्नातले शालू वगैरे सुद्धा, ते गोपाळ शास्त्रींनी आम्हाला सांगितलं की शालू किंवा जे सूट आहेत ते आपण पुन्हा पुन्हा काढतो, जपू जपू ठेवतो, त्याला पुन्हा एकदा घडी करतो, पुन्हा एकदा काहीतरी करतो. त्यामुळे ते काढा. जोपर्यंत तुम्ही काही सोडणार नाही तोपर्यंत दुसऱ्या गोष्टीसाठी तुमच्या मनामध्ये जागा येणार नाही. ती जागा निर्माण करा, ती जागा परमेश्वरासाठी असणार आहे. त्यामुळे तप सेवा सुमिरनचं इतकं महत्त्व आहे. कुठंही सेवा करणं हे आपलं काम आहे. आणि सुमिरन तर त्याच्यावर, जर तुम्हाला संपत्ती पाहिजे, तुम्हाला चांगलं आयुष्य जगायचं, सुमिरन तर आहेच आहे. आणि त्यामुळे हा विचार डोक्यातनं काढून टाका की मी भांड्यावालीला देईल, मी आमक्याला देईल. ती भांड्यावालीसाठी तुम्ही स्वार्थपणाने देत आहे. तुम्ही वृद्धाश्रमात जा, तुम्ही कुठं काहीतरी अन्नदान चाललं तिथं जा, तिथं तुम्हाला अशा ठिकाणी दान करा की तुम्हाला माहीत नाही की ते दान कुणाला गेलं आहे. अशा ठिकाणी दान झालं पाहिजे, तुम्हाला माहिती आहे की. आणि मग लगेच आपल्याला मी ह्यांना दिलं ना, त्यांना फार आनंद वाटला बरं का मी दिलं तर, तो आनंद नको आहे आपल्याला. आपल्याला कसा पाहिजे, परमानंद पाहिजे की तो कुणाला दिलं आहे आपण हे माहीत नाही पाहिजे, ते अज्ञात पाहिजे. तर अशा प्रकारे आहे. जे पटतंय ते घ्या. सर्वभूती परमेश्वर माना, अहंकार सोडा आणि भगवंत सूत्रधार आहे त्याच्यावर विश्वास ठेवा, असं वृषभदेवानी काय केलेलं आहे, उपदेश केलेला आहे. आणि त्यांचा अवतार संपला आणि त्यांच्या पोटी जेव्हा राजा भरत आले, अतिशय सुंदर राजा जडभरताचं चरित्र आहे. ते सुद्धा इतकं काही म्हणजे आपल्याला शिकवून जाणारं चरित्र आहे. तर आता आपण ऋषभदेवांचे पुत्र जे राजा भरत आहेत, ते ऋषभदेवाच्या नंतर ऋषभदेवानी काय केलेले, भरताला गादीवर बसवलं आणि ते ह्याच्यामध्ये निघून गेले वनामध्ये. त्यानंतर राजा भरत हा काय होता, महावैष्णव होता, विष्णू भक्त होता.
धर्मशील होता, न्यायप्रिय होता. विश्वरूपाची कन्या पंचजनीशी तिचा विवाह झाला होता आणि त्याला 5 पुत्र झाले. आणि त्याला राजाला अकाली वैराग्य आलं आणि त्याला वाटलं की ह्या संसारामध्ये काहीच अर्थ नाही आहे. वयाच्या 35व्या वर्षी त्याची काय झाली, संसारातली आसक्ती नष्ट झालेली. त्यांनी मुलाला गादीवर बसवलं आणि प्रारब्ध कर्म करण्यासाठी गंडकी नदीच्या किनारी जाऊन ते राहिलेले आहेत. आणि राजा असून सुद्धा ते ऋषितुल्य जीवन जगायला लागले. नदी किनारी एक झोपडी बांधली. रोज 8-8 तास कमरे इतक्या पाण्यामध्ये उभे राहून तपश्चर्या करायला लागले. फळे कंदमुळे खाऊन भगवंताची प्राप्ती करण्यासाठी तप करू लागला. आणि तप करता करता 3 मुहूर्तापर्यंत नित्यनैमित्तिक कर्म करायचं. सकाळी उठून प्रणवाचा जप करत 3 मुहूर्तापर्यंत नदीकाठी बसून राहायचा. होता होता काय झालं की बरेच दिवस झाले त्याला वाटले की आता आपला सगळा संसारातला मोह नष्ट झाला आहे. आणि त्याच वेळी काय झालं, एक दिवसाची घटना अशी घडली की एक तहानेने व्याकुळ झालेली गर्भिणी हरणी जी होती तिथं पाणी पिण्यासाठी आली. पाणी पित असताना तिने एका सिंहाची डरकाळी ऐकली आणि त्याबरोबर ती हरणी घाबरली आणि तिने काय केलं, थरथर थरथर कापायला लागली आणि तिने उडी मारली. आणि कुठंतरी पळून जाण्यासाठी तिने नदीच्या बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या पोटातला जो गर्भ होता तिच्या पोटात जो गर्भ होता तो खाली पडला. आणि ते छोटंसं पिल्लू हरणाचं त्यांनी पाहिलं आणि ह्याच्या मनामध्ये काय निर्माण झाला, मोह उत्पन्न झाला. म्हणजे मोह म्हणण्यापेक्षा त्याला वाटलं की आता ह्या हरणीचं कसं होणार छोट्या, म्हणून त्यांनी छोटं हरणीचं जे पाडस होतं ते घेऊन आला. आणि आल्यानंतर काय झालं, घरामध्ये आणल्यावर मग आता त्यांनी सर्वसंग परित्याग केलेला होता. झोपडीमध्ये काहीच नव्हतं, पण त्याला वाटलं तर एवढं छान छोटं हरणीचं पिल्लू आहे, त्याचं आपण काय करणार. मग रोज त्याच्यामध्ये तेच चिंतन सुरू झालं. आज त्या पाडसाला हे करू, आज त्या पाडसाला झोपण्यासाठी गादी तयार केली, खाऊ पिऊ घालायला लागला. आणि सारखं त्याच्या मनामध्ये काय जप जाप्य निघून गेला आणि हरिण पाडसा सारखा त्याचा तोच विचार करायला लागला. आणि त्याला सारखं असं वाटायला लागलं की ही आपली जबाबदारी आहे आणि तो त्याच्यामध्ये आसक्त झाला. आणि ती आसक्ती वाढण्यामुळे काय झालं की त्याला वाटायला लागलं की हे जर आपण नाही केलं तर आपल्या जीवनाचं आदी कर्तव्य ह्या हरणाची काळजी घेणं आहे. आणि एक दिवस तो राजा भरत हवन सामुग्री आणण्यासाठी वनात गेलेला असताना समोर एक हरणाचा कळप आलेला दिसला आणि त्या हरिण पिल्लाला काय वाटलं, आपल्यासारखे लोक दिसले, ते गेला त्या ह्याच्यामध्ये निघून. आणि तेव्हा त्यांनी येऊन पाहिलं हरण पाडसा, शोधलं खूप, कुठंच हरिण नाही. आणि मग जोरजोरात शोक करायला लागला, सगळ्यांना विचारायला लागला, तुम्ही हरणाला पाहिलं का, माझ्या पाडसाला पाहिलं का, पाडसाला. आणि इतका व्याकुळ झाला तो आणि अंतमती सोगती म्हणल्यासारखं त्याचं प्राणोत्क्रमण झालं. आणि दुसरा जन्म जो आहे तो त्याला कशाचा मिळाला, हरणाचा मिळाला. कारण आपण जे विचार करू म्हणून जेव्हा आपण आसन्न मरण अवस्थेत असू तेव्हा नारायणाचं नाम आपल्या तोंडात यायला पाहिजे, म्हणून आपल्याला जपाची सवय पाहिजे. नाहीतर आपल्याला जर असं आपण म्हणलं की नाही आत्तापासून जप करण्याची काय गरज आहे, बघू ना आपण अंथरुणावर पडल्यावर बघू, आत्ताच परमार्थाची काय गरज आहे, नाही का. अजून आपल्याला घरामध्ये भरपूर काम आहेत, पोळ्या करायच्यात, भाजी करायची, आमकं करायचं आहे, तमकं करायचं आहे, मला इकडं जायचं आहे, मला हे बघायचं आहे, मला ते बघायचं आहे, हे घ्यायचं आहे. हे सगळ्या आसक्तीमध्ये आपण इतके बुडलो आहे की आपण हा विचारच करत नाही. त्याप्रमाणे त्यांनी काय केलं, ते हरिण करत अंतमध्ये त्याच्या डोक्यामध्ये तेच राहिलं. आणि दुसरा जन्म जो मिळाला तो त्याला कशाचा मिळाला, हरणाचा मिळाला. पण राजा भरत हा खूप पुण्य श्लोक राजा असल्यामुळे त्याला ते पूर्वजन्मीची आठवण राहिली. आणि मग त्याला लक्षात आलं की आपण सतत आपण हरणाचं चिंतन केल्यामुळे आपल्याला हरणाचा जन्म झाला आहे. वासनेच्यामुळे आपण 2 पायाचे होतो ते काय झाले, 4 पायाचे झालो आहेत. मग त्यांनी ठरवलं की आता नवीन प्रारब्ध उपलब्ध करायचं नाही आणि जे आहे ते भोगून संपवायचं. प्रारब्ध हे काय आहे, भोगूनच संपवावं लागतं असा निश्चय करून त्या हरणाने काय केलं, हरण झाल्यानंतर त्यांनी काय केलं की नवीन प्रारब्ध करायचं नाही म्हणून हिरवे पानंसुद्धा खात होता, तेही त्यांनी बंद केले. कारण त्याला वाटायला लागले की त्याच्यावरचे किडे मकोडे आपल्या पोटात गेले आणि जर परत आपल्याकडे नवीन प्रारब्ध तयार झालं, कृतीला जसं एक ॲक्शन अँड रिॲक्शन, तुम्ही जे कर्म करणार चांगलं केलं चांगल्यामध्ये जाणार. 2 खाते आपले उघडले, कुठल्याही क्षणी तुमच्या मनात वाईट विचार आला ते वाईट ह्याच्यामध्ये जाणार. मग त्यांनी हिरवे पानंही बंद केले आणि वाळलेली पानं खाऊन जगू लागला. आणि हरणाच्या देहाचा मग हळूहळू त्यांनी काय केला, त्याग केला. आणि तिसरा जन्म त्याला कुठला मिळाला, ब्राह्मण कुळामध्ये मिळाला. ब्राह्मण कुळामध्ये मिळाल्यानंतर मात्र त्याची स्मृती कायम होती.
आता तर त्यांनी पक्कच ठरवलं की आपल्याला मूर्ख म्हणलं, वेडं म्हणलं, शहाणा म्हणलं तरी आपण काहीच करायचं नाही. मग त्यांनी मायेत फसायचंच नाही असं ठरवलं. ज्ञानी व्हायचं नाही, ज्ञान दाखवायचं नाही, कुणाशी लळा लावून घ्यायचा नाही, कुणाशी चांगलं बोलायचं नाही, कुणाशी वाईट बोलायचं नाही. मौनम सर्वार्थ साधनम. म्हणून तो बालपणापासून वैराग्यवृत्तीने राहायला लागला, प्रभूचं चिंतन करायला लागला. म्हणून त्याचं नाव काय पडलं? जडभरत, जडबुद्धीचा. सगळ्यांना वाटायला ह्याला बुद्धीच नाही, म्हणून त्याला सगळे काय म्हणायला लागले? जडभरत. आणि मग लहानपणापासून वैराग्य वृत्ती असल्यामुळे 8व्या वर्षी त्याची मुंज केली, गुरुकुलात पाठवलं. तिथंही तो काही शिकना. ते गुरुजींनी त्याला पाठवून दिलं, म्हणे ह्याला काही कळत नाही, म्हणे त्याला घेऊन जा तुम्ही, हा मंदबुद्धी म्हणले. तो म्हणे बरं झालं आपल्याला मंदबुद्धी म्हणलं ना. सोडून दिलं त्यांनी. मग मुक्या बहिऱ्याप्रमाणे राहायला लागला, ज्ञानाचं प्रदर्शन सोडून दिलं. त्याला 9 सावत्र भाऊ होते. मग त्या सावत्र भावाने ह्याला वेडच ठरवलं होतं कसंही. वडील गेल्यानंतर ते काय करायचे? त्याला काही काही कामं सांगायचे. आज तू हे कर, ते कर. जे एकदम साधं काम असेल ते त्याला सांगायचं. त्याला काहीच काम करायचंच नव्हतं, त्यामुळे ते जमत नव्हतं. मग त्याला एक दिवस पीक राखायला शेतावर पाठवलं. शेतावर पाठवल्यानंतर त्यांनी काय केलं? गोफण दिली आणि सांगितले की जर पाखरांचा थवा आला तर ते अन्न, ते जे दाणे त्याला खाऊ देऊ नको. तो गेला हे राखायला, शेत राखायला. त्यांनी गोफण ठेवून दिली ना आपल्या हरिनामचिंतनामध्ये बसला. पाखरांचा थवा आला, सगळे दाणे खाऊन गेले. ते म्हणे माझं काय, मी निर्माणही केलं नाही, नष्टही केलं नाही, ज्याचे आहे ते दाणे खाऊन गेला म्हणे. मग दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस त्या भावांनी पाहिलं, त्यांना खूप राग आला. ते म्हणाले तुला हे साधं पण काम जमत नाही. त्याला घरातनं हाकलून दिलं. हाकलून दिल्यानंतर तो मजल करत इकडं तिकडं फिरत होता. फिरता फिरता एका मंदिरात बसलेला होता. आणि त्याच वेळेस एका भिल्लाच्या सेवकाने त्याला पाहिलं. आणि ते सेवक काय शोधत होते? नरबळी शोधत होते. त्यांना कोणीतरी नरबळी द्यायला पाहिजे होता. मग देवानी काय, त्या भिल्लानं वाटलं हा चांगला धष्टपुष्ट माणूस दिसतोय, ह्याला घ्यावं आणि ह्यालाच द्यावं आपलं नरबळी, म्हणून घेऊन गेले. तरी तो काही बोलला नाही. त्याला छान आंघोळ बिंघोळ घातली, वाजत गाजत नेलं. पण जी देवी होती तिने पाहिलं की ब्रह्मतेजस्वी भरत आपल्या समोर आहे, आणि जर ह्याचा बळी आपण नरबळी म्हणून घेतला तर आपल्याला कुठंच जागा नाही. मग त्याबरोबर तिने काय केलेलं, भरताच्या मानेवरती तलवार पडणार तेवढ्यात ती प्रगट झाली आणि तिने भिल्लाचीच मान कापली, त्याचाच नरबळी घेतला. कारण देवीला भीती पडली ना. आता जर समजा आपल्या हातून नरबळी ह्याचा घेतला गेला तर आपण श्री विष्णूंना काय तोंड दाखवणार. म्हणून त्यामुळे भक्ताची काळजी घेण्यासाठी कोण समर्थ आहे? भगवंत समर्थ आहे. त्यामुळे तो म्हणला जे माझं नाहीच त्याचा मी मोह कशाला करू, मारायचं आहे मार, धरून न्यायचं आहे धरून ने. त्याप्रमाणे त्याला सोडून दिलं. आणि नंतर तो आपलं बसायचा मंदिरामध्ये, काही वाटलं जप तप करायचा, कोणी खायला दिलं खायचं, खावं वाटलं खायचं, नाही तर सोडून द्यायचं. एक दिवसाचा प्रसंग असा घडला की सिंधू सौवीर राजाचा, देशाचा जो राजा होता रहुगण, त्या पालखीत बसून कपिल महामुनींकडे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी जात होता. आणि पालखीला 4 भोई होते. त्यातला एक भोई आजारी पडला आणि 4थ्या भोईच्या शोधामध्ये राजाचे सेवक जडभरत जिथे होता तिथे आले. त्यांनी बघितले की चांगला धट्टाकट्टा माणूस होता. म्हणे चल बाबा, असं कोणी रिकामं दिसले की लोक नाही येतात, चला म्हणे चल तुला तिथे पालखी व्हायची. तर म्हणे चला. मग ते घेऊन गेले. आणि मग त्या राजाला वाटलं बरं झालं आपल्याला भोई मिळाला. आणि जडभरत काय करायचा, कधी हळू चालायचा, कधी जोरात चालायचा, कधी उडीच मारायचा. मग ते पालखीत सारखं ते राजा खालीवर व्हायला ना. मग ते पायाखाली मृत काही होऊ नये. त्याचं काय होतं जडभरताचं कारण की आपल्या पायाखाली मुंगी किडा काही, कारण प्रारब्ध उपलब्ध करायचं ना, त्याला कोणतंच प्रारब्ध करून ठेवायचं नव्हतं. मग त्याप्रमाणे त्यांनी आपल्या पायाखाली काही येऊ नये म्हणून असं. मग ते राजा चिडला. तो म्हणे असं माकडासारखं चालणारा कुठला भोई तुम्ही धरून आणला म्हणे. आणि मग त्याला खूप आदवा बोलायला लागला. म्हणे असा कसा तुम्ही माणूस आणला. तरी तो काहीच बोलला ना. म्हणे हा काही बोलतच नाही, असा माणूसच कसा आहे म्हणे, जडापेक्षा जडबुद्धी म्हणे हा, आणि इतका कसा तुम्ही असा माणूस धरून आणला. त्या सगळ्यांनी शेवटी त्यांनी काय केलं, खाली ठेवा म्हणले ती पालखी. आणि खाली उतरलं आणि पाहिलं की हे कोण आहे. मग ते म्हणे तुला भीती वाटत नाही आहे का म्हणे की मी राजा आहे सिंधू सौवीर देशाचा, तुला मारेल, तुला शिक्षा करेल. तो म्हणे तुम्ही कोण आहेत मारणारे आणि मरणारे, तुम्ही मला काय शिक्षा करणार आहे. मग त्यांनी एक शब्द तोंडातनं कसा तरी, इतकं सगळं झाल्यानंतर त्या जडभरतांनी तोंडातनं 2 शब्द काढले. ते म्हणे हे राजन, स्थूलता, कृशता, तरुणपणा, वृद्धपणा, आधी, व्याधी, आनंद, सुख, दुःख, तहान, भूक, शोक, मोह, आनंदाश्रू, दुःखाश्रू हे ज्यांना देहाभिमान असणाऱ्यांना आहेत म्हणे. माझ्यामध्ये ते काहीच नाही आहे. तुला काय करायचं ते कर म्हणे, मला काही प्रॉब्लेम नाही, मला काही फरकच पडत नाही.
तू म्हणलास मी वेडा आहे, मी वेडा आहे, मी उन्मत्त आहे, मी उन्मत्त आहे, मी मूर्ख आहे, मूर्ख आहे. ते कर्म कोणाच्या ह्याच्यावर जाणार आहे? राजाच्या खात्यावर जमा होणार आहे. ह्याच्या खात्यावर काय होणार आहे? ह्यानी जर उलट उत्तर म्हणलं की तू असं मला का म्हणलास, तर ह्याच्या खात्यावर येणार. मग त्यांनी ज्ञान द्यायला त्याला सुरुवात केलेली की आत्मपातळीवर कोण राजा, कोण सेवक, ब्रह्मसत्य, जगत मिथ्या आहे, हा देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे, शेवटी या पंचमहाभूतातच विलीन होणार आहे. हे सगळं सांगितल्यानंतर राजा राहुगणाने विचारलं, तू कोण आहेस? तू मला एकदा सांग तरी की तू इतकं जे ज्ञान मला देतोयस तर तू कोण आहेस? मग त्यांनी सांगितलं की म्हणे मला 3 जन्मामध्ये मी सार्वभौम राजा भरत होतो, दुसऱ्या जन्मामध्ये मी हरिण झालो आणि तिसऱ्या जन्मामध्ये मी ब्राह्मण कुळात जन्माला आलो. 72 वर्षात माझे 3 जन्म झाले आणि फक्त 2च व्यक्तींना आपले जन्म माहीत होते, एक देवर्षी नारद आणि हे दुसरे जडभरत. मग सिंधू सौवीर राजाला समजलं की अरे आपण ज्यांना म्हणजे काहीतरी असं साधं समजत होतो तर ते साधे नसून कोण आहेत, ज्यांच्या राज्यावर सूर्य कधी मावळत नव्हता असे ते सम्राट भरत आहेत. मग ते म्हणे की राजा मी तुला दंड देईन म्हणला. राजा तो म्हणे तू दंड देणारा कोण आहेस? ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला समजलेलं आहे आणि त्यांनी खाली उतरून दीक्षा कोणाची घेतली? जडभरताची घेतली. त्यांच्या पायावर नतमस्तक झाले आणि म्हणे की मी कपिल मुनींच्या आश्रमामध्ये हे घेण्यासाठी जाणार होतो, पण आता तुम्हीच मला आत्मज्ञान द्या. आणि ते शिष्य झाले आणि चिंतने तद्रूपता झालेली आणि राजा राहुगणाला पण समाधी लागली. राजाला आत्मसाक्षात्कार झाला आणि जीवाचे आणि शिवाचे ऐक्य झालेले. राजा राहुगण पण मुक्त झाला आणि जडभरत सुद्धा त्या मनुष्याच्या जन्मामधून सुद्धा भगवंताला प्राप्त झालेले आहेत. हरये नमः, हरये नमः. थोडं संकीर्तन घेऊ किंवा काही म्हणायचं असलं तर गाणं आहे. कोणाला म्हणायचं आहे का गाणं? कसलं म्हणा ना, म्हणा ना. ते दुष्ट आग्रहात लुटू म्हणती हाणू मारू जीव घेऊ. उठ आंबे तू झोपी नको जाऊ. काळ सरपो मुख पसरोनी बसला उशाला. टपत बसला तो भीना कशाला. कितीतरी निर्वाणी तुला वाहू. उठ आंबे तू झोपी नको जाऊ. कृपा सोडून निजलीस यथा सांग. उपेक्षीसी मज काय आता सांग. कृपावंते निष्ठुर नको होऊ. उठ आंबे तू झोपी नको जाऊ. नको सांड करू माझी या जीवाची. तुला एक विरे आण भार्गवाची. आंबे अंत पाहू. उठ आंबे तू झोपी नको जाऊ. जगी त्राता तुझ वीण मला नाही. माझी कोणी कळवळ जाणे नाही. तूच जननी जनक बहीण भाऊ. उठ आंबे तू झोपी नको जाऊ. जरी माझी तू न करीस उपेक्षा. तरी वाढेल तुझे नाव याही पेक्षा. विष्णुदास म्हणे गुण तुझे गाऊ. उठ आंबे तू झोपी नको जाऊ. बोल भवानी की जय. सदानंदे चावदो. लक्ष्मी रमण गोविंद. त्यावेळेस शुकमुनींनी सांगितले की राजन, हा तुझा हा प्रश्न जो आहे हा जनहितार्थ आहे. यापूर्वी तुला मी भगवान केशव यांनी जे ज्ञान गरुडाला दिलं तेच ज्ञान मी तुला आपणास सांगतो. गरुड पुराण आपण बऱ्याच जणांनी ऐकलेलं असेल, ते पण त्याचं पण इथं थोडंसं आलेलं आहे. महाराज युधिष्ठिर आणि जेव्हा ज्येष्ठ पांडव म्हणलं की मनुष्य अंत्येष्टीला जेव्हा जातो, समोर जळताना चिता पाहून तेव्हा त्याला असं वाटतं की ह्या जीवनामध्ये काहीच अर्थ नाही आहे, हे जीवनाचं सगळं सार नाही, हे काय असतं फक्त स्मशान वैराग्य आहे. परत आलं की पुन्हा आपण त्याच मायेमध्ये गुरफटतो. एकदा का मनुष्य प्राणी मृत्युमुखी अवस्थेत येतो तेव्हा त्याचे अवयव क्षीण होतात, गलितगात्र होतात, शक्तिहीन अवस्थेमध्ये जीवात्मा जातो, श्वासाची गती क्षीण होते. आणि त्यांनी सांगितले की गरुडाला भगवंतांनी जे ज्ञान दिलं की मी मनुष्य प्राण्यास अनेक वेळा नोटीस पाठवतो म्हणे. प्रथम त्याचे आयुष्य कमी करत करत त्याची शक्ती कमी करतो, त्यानंतर त्याची श्रवणशक्ती क्षीण करतो. पण आपण बहिरा असल्यासारखं आपण काय करतो,
मनुष्य प्राणी कानात हे जाऊच देत नाही आणि काय करत राहतो, आपलं जे चाललं आहे तेच चालतो. दृष्टी क्षीण झाल्यावर सुद्धा डोळ्याला चष्मा लागेल, पण रामायण महाभारत वाचण्यासाठी ग्रंथ हातात घेणार नाहीत, भगवंताचं दर्शन घेणार नाहीत. मग शरीरात अनेक प्रकारच्या व्याधी होतात, औषधोपचार घेतो, पण माझं ध्यान करत नाही. त्या डॉक्टरला इतक्या वेळेस विनवण्या करतील की नाही डॉक्टर 100 आपल्या आयुष्यातला आपण किती काळ आजकाल डॉक्टरच्या सहवासामध्ये घालवतो. डॉक्टरकडे गेले की ते सांगतात ही तपासणी करा, ती तपासणी करा, मग न जेवता या, न खाता या, असं 100 तपासण्या करतो. पण आपण ही जी नोटीस आपल्याला भगवंतांनी पाठवली त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपण आपल्याच ह्याच्यामध्ये आपण स्वतःला काय समजलेलं आहे, देह म्हणजे मी आहे हे समजल्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम आहे. हा देह जपला म्हणजे मला जपलं. हा देह मी म्हणून देह हा काय आहे, हा फक्त कारण देह आहे, आपल्याकडून कर्म करण्यासाठी असलेला हा कारण देह आहे. मग हळूहळू काय होतं की मृत्यूचा दिवस उजाडतो, श्वासोच्छ्वास कमी व्हायला लागतो, मनुष्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात, कंठ दाटून येतो, अकराळ विक्राळ यमदूत दिसायला लागतात. यमदूताला पाहून जीवात्मा घाबरतो, ओरडतो, पण देवाचं नाव घेत नाही. नारायण हा शब्द तोंडातनं काढतच नाही. आई ग बाई ग, नाही तर डॉक्टरना बोलवा, ह्या डॉक्टरचं नाव, त्या डॉक्टरचं नाव. घरातले पण लोक त्याच्यासमोर बसून विष्णू सहस्रनाम म्हणणार नाहीत, डॉक्टरला बोलायला जातील. आणि पुन्हा वर आपलंच ज्ञान कसं खरं आहे त्याच्यासाठी हे असलं करून काय होणार आहे, त्यापेक्षा डॉक्टर आणले तर त्याच्यावर काहीतरी उपचार करतील. अरे पण तुम्ही आधीपासून काहीतरी तुमच्यासाठी काहीतरी जमा करून ठेवा ना, काहीतरी आपल्याला काय करण्यासाठी करायचं आहे त्याचा आधी विचार करा. हे सगळं भगवंत आपल्याला ह्या नोटिसा पाठवत असतो, पण आपण त्याच्याकडे काय करतो, सोयीस्कर दुर्लक्ष करतो. आणि मग ज्या वेळेस तो एकदम गलितगात्र होतो, आता अनंत यातना होतात आणि त्यानंतर आत्मा काय होतो, शरीरातून बाहेर जातो आणि खाली जे राहतं ते काय आहे, शव आहे. आणि तेव्हा आपल्याला कळतं की ह्या शरीराची काहीच किंमत नाही. माणूस 2 तास आपल्याला ठेवत नाही. जो की जीव की प्राण असतो त्या 2 ताससुद्धा माणूस त्याला घरामध्ये ठेवायला तयार नसतो. लगेच आणि परत लगेच पाठीमागं जाऊन चहा पितील, पाणी पितील. त्याच्यासाठी 2 तास काय एक क्षण माणूस कुणासाठी थांबत नाही. हे जग हे काय सतत पुढं जाणार आहे, मागे येणारं नाही आहे. त्यामुळे कोणी कुणासाठी थांबायला तयार नाही आहे. आणि हे आपण विचार करत नाही, ते गेले. पूर्वी तरी थोडं असं होतं की 10 दिवस 4 लोक राहायचे, एकमेकांचं सात्वन करायचे. आता घरातनं उचलल्याबरोबर आपल्याला असं वाटतं की आपल्याला जे मोबाईलमध्ये मेसेज आलेत ते किती मिस झालेत ते बघितलं पाहिजे. आणि लगेच त्याच्यावर सुद्धा स्टेटस, अमक्याला श्रद्धांजली. अरे श्रद्धांजली वाहण्याने काय होणार आहे? तर त्या ठिकाणी तुम्ही त्या लोकांचं सांत्वन करा, त्यांच्यासोबत राहा. ते आपण करत नाही, कारण आपल्याला वेळ नाही आहे त्याच्यासाठी. आपल्याला फक्त वेळ कशासाठी आहे, फोनवर स्टेटस ठेवण्यासाठी. ह्या सगळ्या ह्याचा विचार केल्यानंतर त्यांनी सांगितले की शरीरातनं आत्मा कसा बाहेर येतो, ह्या सगळ्याचं ज्ञान गरुडांना केशवानी दिलेलं आहे. 9 दारातून तो बाहेर पडतो. वरचे 7 दोन डोळे, 2 कान, 2 नासिका, कुठून तरी तो प्राण काय होतो, अनंत यातना होऊन तो प्राण शरीरातनं निघून जातो आणि जीवकळा नश्वर देहातून बाहेर येते. बाहेर आल्यानंतर त्याच्या शरीराचे 3 प्रकार त्यांनी सांगितलेत, सकर्म शरीर, विकर्म शरीर आणि अकर्म शरीर. आपल्याला 2ऱ्या अध्यायामध्ये पण भगवंतांनी सांगितलेलंच आहे, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देही. जसं मनुष्य जुने वस्त्र फेकून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे जीवात्मासुद्धा काय करतो, जुन्या शरीराचा त्याग करून नवीन देह धारण करतो आणि नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. मग हा यमदूत जो आहे तो जीवात्मा घेऊन जातो आणि त्यानंतर आपल्याला एका ठिकाणी घेतात, संयमी नगरी म्हणून यमदूताची जी नगरी आहे तिथं घेऊन गेलं जातं. गेटवर गेल्यानंतर यमधर्माचं ऑफिस आहे. 44 योजन म्हणजे 330 मैल विस्तीर्णाचं यमाचं ऑफिस आहे. 2 गेटकीपर ह्या नगरीवर आहेत. पुरुषाचं नाव आहे श्रवण आणि स्त्रीचं नाव आहे श्रवणी. श्रवण हा पुरुषांना तपासतो, तो द्वारपाल आहे, आणि श्रवणी आहे ती स्त्रियांना तपासते. ऑफिस असं विस्तीर्ण आहे. एक हार्ड डिस्क आहे त्याच्यामध्ये, आपलं सॉफ्टवेअर, आणि त्याच्यामध्ये एक बायोचिप लावलेली, लॅपटॉपला लावल्यासारखं CCTV कॅमेरा आहे आणि प्रत्येक क्षणाक्षणाचा हिशोब तिथं दाखवलेला आहे.
आपल्याला वाटतं कोणी बघत नाही आहे, पण तो हिशोब काय आहे तिथं जमा झालेला आहे. आणि त्या नगरीत 4 दिशेला 4 दरवाजे आहेत. प्रत्येक ह्याप्रमाणे एक उत्तरेस, दक्षिणेस, पूर्वेस, पश्चिमेस मृत व्यक्तीस चित्रगुप्तासमोर उभं केलं जातं. चित्रगुप्त पापी जीवात्मा ताबडतोब ओळखतो आणि तिथेच त्या जीवाचा तिरस्कार केला जातो. बायोचिप लावली जाते. रेड कलर आला की नर्क, ग्रीन कलर आला तर स्वर्ग, कोणताच रंग नाही आला तर वैकुंठधाम. त्याप्रमाणे जीवात्म्यास यमदंड दिला जातो. मारतात तेव्हा जीवात्म्यास पश्चात्ताप होतो की आपण का नाही ऐकलं. परमेश्वरांनी वेळोवेळी नोटीस देऊन आपण का बरं ह्याच्यामध्ये अडकलो, आणि मग त्याला वाटतं की आपण काहीच केलं नाही. प्रत्येक ह्याचा हिशोब आपल्याला इथं द्यावा लागतोय. भगवंतांनी गीतेत सांगितलं, यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम. यज्ञ, दान, तप, कर्म हे कर्म न करणं योग्य नाही, ते केलेच पाहिजेत. कारण ही कर्मे काय करतात, बुद्धिमान व्यक्तीस पवित्र करणारी आहेत. आपलं जे कुकर्म आहे त्याला पवित्र करणार आहे, म्हणून यज्ञ, दान आणि तपकर्म केलंच पाहिजे. आणि जे काही आहे ते काय केलं पाहिजे, भगवंताला अर्पण केलं पाहिजे. यत् करोषि यदज्ञासी यज्जुहोषि ददासी यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व दर्पणम. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना, तू जे कर्म करशील, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान करतोस, जे तप करतोस, ते काय कर, फक्त आणि फक्त मला अर्पण कर. त्याचं क्रेडिट स्वतःकडे घेऊ नकोस. आणि आपण नेमकं काय करतो, उलटं करतो. काहीतरी आपण असं म्हणजे भगवंताला थोडं देतो आणि लगेच सगळं क्रेडिट आपल्याकडं, की नाही मी हे सगळं केलं, मी आमकं आयोजन केलं, मी तमकं केलं. आपण कोणीही नाहीत करणारे. क्षणोक्षणी हा विचार केला पाहिजे की हे जे काही आहे, मग तो जीवात मला वेगवेगळी गती प्राप्त कशी होते त्याचा पण सविस्तरपणे त्यांनी सांगितलेलं आहे. 27 नरक आहेत, त्या 27 नरकांच्या मधून आपल्याला पार व्हावं लागतं. खोटं बोलण्याचे युधिष्ठिरांनी एकदा एक खोटं बोललं होतं. कोणतं, नरोवा कुंजरोवा. तर त्याला काय होतं म्हणे की त्यांनी ज्यावेळेस तो स्वर्गामध्ये प्रवेश केला, प्रवेशद्वारावर त्याला अडवलं आणि विचारलं म्हणे की तुला काही पापकर्म तुझ्या हातून घडलेलं नाही आहे, स्वधर्म तू सगळा केलेला आहेस, पण तू एकदा खोटं बोललेलं आहेस आयुष्यामध्ये. तो म्हणे मी नाही खोटं बोललो. तू नरोवा कुंजरोवा तर म्हणलास ना, खोट्याला स्पर्श तरी करून आलायस ना, मग तुला नरकाचं दर्शन तरी करवून आणतो म्हणे. तो दर्शन बघूनच इतका घाबरला. तर त्या दर्शनामध्ये त्यांनी 27 नरक फक्त त्यांनी असे नजरेने पाहिले. तर एक तो नुसतं खोट्याच्या जवळ गेला तर त्याला ते नरकाचं दर्शन घडलं. आपण जर किती खोटं वागतो आपल्याला मनामध्ये हिशोब करा आणि ठरवा की आपल्याला काय होणार आहे. त्याप्रमाणे तिथं जे 27 नरक कुंड आहेत, त्या 27 नरक कुंडांमध्ये आपल्याला जावं लागेल. मग शुकदेवजींनी सांगितलेल्या परीक्षितात की यमलोकात याप्रमाणेचे नरक कुंड आहेत, याचं वर्णन मी तुला सांगितलं आहे. आपापल्या कर्माप्रमाणे इहलोकात परलोकात जाऊन भोगतो. आणि जे कर्म आपण मेल्यानंतर म्हणजे भोगणार आहेत ते हा देह नसणार आहे. तिथे एक सूक्ष्म देह आपल्याला मिळणार आहे, त्या देहाला ते भोगावं लागणार आहे. पण तरीही नरदेह का महत्त्वाचा आहे, तुकाराम महाराजांनी सांगितले की नरदेह प्राप्त झाल्यानंतर आपल्याला काय करता येणार आहे, भगवंताचं नामस्मरण करता येणार आहे. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित, किती वेळा जन्मा यावे जन्मा यावे जन्मा यावे. खूप जणांना काय आहे की मुक्त होण्यासाठी पण करतात. मुक्ती आणि ह्याच्यामध्ये पण खूप फरक आहे. मुक्ती ही ज्ञानाने मिळते आणि मोक्ष आणि मुक्ती ह्या 2 गोष्टी आहेत. आपल्याला मोक्ष पाहिजे का मुक्ती पाहिजे हे पण आपण ठरवायचं. ह्याचा आपण विचार आपण उद्या करू त्या गोष्टीचा. तर संत तुकाराम महाराज म्हणतात की नरदेह प्राप्त झाल्यानंतर आपण भगवंताची सकाम भक्ती करू शकतो. त्यामुळे आपण पुन्हा पुन्हा गर्भाच्या यातना सहन कराव्यात, पुन्हा पुन्हा जन्माला यावं आणि पुन्हा पुन्हा आपण काय करायला पाहिजे, भगवंताची भक्ती करण्यासाठी तो नरदेह असला पाहिजे. नरक यातना जर चुकवायच्या असतील तर दान, धर्म, तप, यज्ञ, स्वाध्याय, सत्कर्म करावं. आणि प्रारब्ध कर्म जे आहे ते भोगूनच संपवावं लागतं. एक शेवटचं उदाहरण सांगते आणि आजच्या कथेला आपण विराम देऊ. जगन्नाथपुरीला खूप लोक जाऊन आलेले असतील. जगन्नाथपुरीमध्ये म्हणे जे जगन्नाथाचा एक शिष्य होता तुलसीदास म्हणून. तर तो तुलसीदास इतका त्याचा भक्त होता की दररोज त्याची सेवा करायचा, दररोज सतत भगवंताच्या चिंतनामध्ये मग्न असायचा. आणि मग एक दिवस असं झालं की तुलसीदास मंदिरामध्ये आले नाहीत.
त्यांना वाटलं आज काहीतरी काम असेल म्हणून आले नाहीत. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, ते तुलसीदास काही येत नव्हते मंदिरामध्ये. मग भगवंतांनी विचार केला आपण स्वतः जाऊन बघावं. जाऊन पाहायला तर त्यांची तब्येत बरोबर नव्हती आणि त्यांना रोजच्या रोज काहीतरी त्रास वाढत होता त्यांच्या प्रारब्ध भोगानुसार. मग स्वतः जगन्नाथ त्यांची सेवा करायला जायचे. असे 2 वर्ष गेले आणि ह्यांना दिसत नव्हतं तुलसीदासांना. तुलसीदास अंध होते. त्यांना वाटायचे की कोण मुलगा माझी येऊन सेवा करतोय एवढं इतक्या प्रेमाने. मला तर कोणीच नाही आहे, मला आई नाही, वडील नाही, मुलगा नाही, भाऊ नाही, मग माझी सेवा कोण करते. मग एक दिवस त्यांनी हाताने चाचपून त्यांचा हात धरला आणि विचारलं म्हणे तुम्ही कोण आहात. तर ते म्हणे मी जगदीश्वर आहे. जगदीश्वर म्हणजे कोण म्हणे. ते म्हणे तुमची सेवा होती आहे ना. नाही म्हणे तुम्ही मला सांगा. मग त्यांनी सांगितलं की मी जगन्नाथ आहे. मग ते म्हणे तुम्हीच प्रत्यक्ष भगवान माझी सेवा करताय, मग तुम्ही मला मुक्त का करत नाहीत. तर ते म्हणे मुक्त करणं माझ्या हातात नाही आहे. हा जो देह आहे हा कर्माने बांधलेला आहे, त्यामुळं तुझं कर्म जे आहे प्रारब्ध कर्म ते तुला भोगूनच संपवायचं आहे. तर ते म्हणे पण एक गोष्ट आहे, तू आज ही इच्छा व्यक्त केली ना, तू माझा भक्त आहेस, अहम भक्त पराधीनः. पण मी एक काम करू शकतो म्हणे की तुझे जे आता त्यांनी पाहिलं तर त्याच्या अजून 15 दिवसाचं आयुष्य शिल्लक होतं ते भोगण्याचं. मग ते हे भोग मी भोगतो म्हणे आणि तुला मुक्त करतो. त्याप्रमाणे त्याला मुक्ती मिळाली आणि जे 15 दिवसाचे भोग होते ते भगवंतांनी स्वतः भोगले. मग आजसुद्धा ते रथयात्रेच्या पूर्वी 15 दिवस देव आजारी पडतात आणि आजारी पडल्यानंतर त्यांना रोज इतकी सेवा होती. रोज वेगवेगळे काढे दाखवतात, नैवेद्य, कांबळ पांघरू घालतात, त्याला इतकं प्रेमाने त्याची सेवा करतात. आजही त्याची आठवण त्या भक्ताची म्हणून आजही देव 15 दिवस आजारी पडतात आणि त्याच्यानंतर मग ती रथयात्रा निघते. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण कथेला इथंच विराम देऊ. जे काही माझ्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये मला जमलं ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ही सगळी भगवंताची जे काही आहे ते सगळं भगवंताचं आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि कथेला विराम. आरती करू. आरतीची तयारी होतो. गोविंद बोलो गोपाळ बोलते. हां संकेत कोणतंही त्यांची तयारी होईपर्यंत. राधा रमण मुकुंद माधव
आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्रीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता मधुर से जे सोज्वळ आत्मा राम मुनी सकळ सेवुनी पर्वणी आली अवनी गीता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता येथे व्यासांची वाणी सार्थक हरी गुण गाओनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेम रामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करू बता आरती करू तुझ भगवंता कमले जणु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्त जले भरिता विहरे हरिहंसची चित्त लोक सुखमळे संत द्विज कुळे सेवुनी भवते भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथांत प्राणची कीर्तन आरती करू तुझ भगवंता वेदी मणिपूर्ण अनन्य होता या शरण जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती वामपदी ठेवू माथा आरती करू तुझ भगवंता जय हो जय भगवता आरती करू तुझ भगवंता आरती करू